प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पोलीस पाटील भरती बीडची बघा मित्रांनो 22 तारखेला होणार आहे पहा. आता मी होता होईल तेवढं IMP प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतच आहे यूट्यूबला. परंतु मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी फास्ट रिव्हिजनची PDF लागत असेल, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, तर ₹249 ला मित्रांनो आपण या ठिकाणी PDF तयार केलेली. यामध्ये तुम्हाला बीड जिल्हा विशेष सुद्धा भेटणार. त्यासोबत मित्रांनो सगळं GK सुद्धा भेटणार, जनरल नॉलेज भेटणार, त्याचबरोबर गणित सुद्धा भेटणार पहा. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी मित्रांनो ते PDF घ्यायचे. ₹249 आपण कोणत्याही ठिकाणी खर्च करतो. कुठे फिरायचं म्हणलं तरी ₹249 आपलं पेट्रोल जातं बघा. चिकनच या ठिकाणी 1 किलो ₹260 झालेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो PDF घेऊन टाका. ही वेळ पुन्हा नाही पहा. त्यामुळं जास्त काही बोलत नाही. ज्यांना खरोखर PDF घ्यायचा असेल त्यांनी जो काही नंबर दिसतोय 932523 या नंबरला तुम्ही ₹249 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटात PDF पाठवून देईल. पहिला प्रश्न मित्रांनो, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्र कोणी सुरू केली होती? द्या उत्तर मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळणार आहेत. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे जे काही वृत्तपत्र आहेत, ही कोणी चालू केली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी अॅनी बेझंट. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक सी अॅनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे काय वृत्तपत्र चालू केली होती पहा. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? चला द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे. जी काही डेक्कन सभा आहे त्या डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती रानडे. लक्षात ठेवा डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? तर न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहे? तर कोणाच्या मित्रांनो संबंधित आहे? तर बाळशास्त्री जांभेडकर यांच्या संबंधित मित्रांनो हे अ, संबंधित आहे पहा. एकेश्वर निष्ठेची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर हा जो काही ग्रंथ कोणी लिहिला आहे तर महादेव गोविंद रानडे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे पहा. पुढीलपैकी कोणती मस्जिद ही इस्रायल या देशात आहे? आता कोणती मस्जिद ही इस्रायल देशामध्ये आहे? तर अल अक्सा मस्जिद. ऑप्शन क्रमांक ए अल अक्सा मस्जिद याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2023 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेता युआन फॉंग्स कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर हे कोणत्या नॉर्वेचे आहेत पहा. नेक्स्ट पहा 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये नियोजित आहे? बघा 2028 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये नियोजित आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अमेरिकेमध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे पहा. प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर पवन सेहरावत हा ठरलेला आहे पहा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची 141वी बैठक कोणत्या शहरामध्ये झाली? द्या उत्तर. तर मित्रांनो कोणत्या शहरामध्ये झाली? तर मुंबई या शहरामध्ये ही झालेली पहा. महाराष्ट्रामधील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? तर कोणती मित्रांनो वर्धा नदी पहा. ऑप्शन क्रमांक ए वर्धा नदी. लक्षात ठेवा मित्रांनो वर्धा नदी. नेक्स्ट बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही पहा. अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत पहा. एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत. आणि मित्रांनो ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो. आणि बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF तयार केल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या PDF मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा. आपण कसे प्रश्न बनवलेत पहा. आता मित्रांनो पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखाच थोडा थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पहा. मित्रांनो ₹249 कडे पाहू नका. ₹249 आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा. गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा. मित्रांनो यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे, गुगल पे नंबर आपला 9325230840 आहे. मित्रांनो ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर PDF घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही PDF तयार केली पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा. लवकरात लवकर PDF घेऊन टाकायची पहा. वेळ वाया घालवायचा नाही पहा. आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा. एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा.
नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालवू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते, म्हणजे जी काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच पी-डी-एफ घ्या. तुम्ही कोणते पण पी-डी-एफ घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ला. ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. मित्रांनो, बीड नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1952. कोणत्या वर्षी वडवणी तालुक्याची निर्मिती करण्यात आली? तर 1999 मध्ये मित्रांनो याची निर्मिती करण्यात आली. संत भगवान बाबा मंदिर हे कोणत्या तालुक्यामध्ये? तर वडवणी या तालुक्यामध्ये पहा. राजा हरिश्चंद्राचं भारतामधील एकमेव मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हरिश्चंद्र पिंपरी या ठिकाणी पहा. वडवणी तालुका हा मित्रांनो कोणत्या विधानसभाच्या मतदारसंघामध्ये येतो? तर माजलगाव. लक्षात ठेवा मित्रांनो, माजलगाव याचं योग्य उत्तर आहे. वडवणी हे ठिकाण कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर कापड उत्पादन. लक्षात ठेवा मित्रांनो, कापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पहा. नेक्स्ट आहे पाटोदा शहर हे कोणत्या नदीच्या सानिध्यात वसलेलं आहे? तर मांजरा नदीच्या सानिध्यात वसलेलं आहे पाटोदा. पाटोदा तालुका हा कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो? तर आष्टी विधानसभा मतदारसंघ. नायगाव मयूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर पाटोद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. श्री रामदास स्वामी यांचं शिष्य उद्धव स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या शहरात आहे? मित्रांनो ही केज या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. केज तालुक्यामध्ये मांजरा नदीवर कोणत्या ठिकाणी धरण बांधण्यात आलं आहे? तर धनेगाव या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो, धनेगाव. केज तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो? तर साळेगाव या ठिकाणी मित्रांनो बाजार भरतो. लक्षात ठेवायचं आहे, साळेगाव. शिरूर कासार तालुका कोणत्या विधानसभा मतदारसंघात येतो? तर बीडमध्ये येतो पहा. माजलगाव हे जे काही शहर आहे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर सिंदफणा. सिंदफणा नदीवरील माजलगाव धरण हे कोणत्या प्रकल्पाचा एक भाग आहे? तर जायकवाडी प्रकल्पाचा भाग आहे पहा. माजलगाव नगरपालिकेची स्थापना केव्हा झाली? तर 1953 ला झाली पहा. कधी? 1953 ला. गेवराईचं पूर्वीचं नाव काय होतं? तर गौराई होतं पहा. काय होतं? गौराई. ऐतिहासिक राक्षस भुवन हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर गोदावरी नदीच्या काठावर पाहायला मिळतं. गेवराई तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी एकलिंगेश्वराचं मंदिर आहे? तर पाडळशिंगी मित्रांनो. लक्षात ठेवा पाडळशिंगी. गेवराई तालुका हा कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर कापसाच्या पिकासाठी. कोणत्या नदीच्या तीरावर आंबेजोगाई शहर वसलेले? तर जयंती नदी. आंबेजोगाई शहराचं ग्रामदैवत कोणतं आहे? तर माता योगेश्वरी देवी पहा. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखण्यात येतं? तर अंबाजोगाई शहर. आशिया खंडामध्ये पहिलं ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय कोणत्या शहरामध्ये उघडण्यात आलं? तर अंबाजोगाई शहरामध्ये. धारूर नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1953. धारूर शहराचं मित्रांनो ग्रामदैवत कोणतं आहे? तर धारेश्वर आहे पहा. धारूर हे ठिकाण कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? तर खवा. लक्षात ठेवायचे खवा. आष्टी नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1964 मित्रांनो आष्टी नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. आष्टी तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे? तर सावरगाव या ठिकाणी मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, सावरगाव याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा आष्टी तालुक्यामधील कोणत्या क्रांतिकारकाने 1818 साली, कधी 1818 साली इंग्रजाविरोधामध्ये उठाव केला होता? तर धर्माजी प्रतापराव गर्जे. क्रांतिकारक धर्माजी प्रतापराव गर्जे यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर हाताला आहे. लक्षात ठेवायचं आहे हाताला. नेक्स्ट मित्रांनो संत कवी मुकुंदराजे कोणत्या संप्रदायाशी संबंधित होते? तर नाथ संप्रदाय. कोणता संप्रदाय? नाथ संप्रदाय. कवी दासोपंतचं पूर्ण नाव काय आहे? तर दासो दिगंबर देशपांडे. कवी दासोपंत यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन केलं? तर बघा दिगंबरा नुचर या नावाने लेखन केलेलं आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो संत श्री मन्मथ स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर परमरहस्य हा ग्रंथ लिहिला पहा. संत मन्मथ स्वामी यांची कोणती साहित्य रचना प्रसिद्ध आहे? तर अष्टके. अष्टके. श्री भगवान बाबा महाराजांचं जन्मगाव कोणतं आहे? तर सावरगाव याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा सावरगाव याचं बरोबर उत्तर आहे. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी लिहिला पहा.
मराठवाडा मित्र मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर सदाशिव मार्तंड गर्ग यांनी केली. पहा, भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्म पुरस्कार मिळवणारे बीड जिल्ह्यातील पहिले व्यक्ती कोण आहेत? तर शंकरबापू आपेगावकर. शंकरबापू आपेगावकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर पखवाद वादन. बीडचा छोटा शोभास असं कोणास संबोधण्यात येतं? तर श्रीनिवास खोत यांना. बीड जिल्ह्याच्या दक्षिण मध्य भागास कोणत्या नावाने संबोधण्यात येतं? तर मांजरथडी. जिल्ह्यामधील कोणते ठिकाण प्राचीनकालीन आड्यासाठी प्रसिद्ध आहे? तर नागनाथ मानूर. धारूर किल्ल्याचं नाव काय आहे? तर बघा, फतेहाबाद किल्ला. धारूर हे शहर कोणत्या धातूच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होतं? तर सोने आणि चांदी. वडवणी हे शहर कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? तर हातमागावरील टेरिकॉट कापडसाठी प्रसिद्ध आहे. पहा, रामायणाशी संबंधित असणारे बीड जिल्ह्यामधील ठिकाण कोणतं आहे? तर जटाशंकर मंदिर. नेक्स्ट काय मित्रांनो, की मानवलोक या सेवाभावी संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, हे अंबेजोगाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. निजामशाहीमध्ये अंबेजोगाई शहराचं नाव काय होतं? तर मोमिनाबाद हे होतं. पहा, बीड जिल्ह्यामधील कोणत्या संताला संत एकनाथांचे समकालीन म्हणून ओळखण्यात येतं? तर दासोपंत. लक्षात ठेवा मित्रांनो, दासोपंत. मानवलोक या संस्थेची स्थापना कुणी केली? तर डॉक्टर द्वारकादास लोहिया यांनी केली. पहा, बीड जिल्ह्यामधील आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणारा खेळाडू कोण होता? संजय बांगर हा होता. पहा, गेवराई तालुक्यामध्ये तलवाडा या ठिकाणी कोणत्या देवीचं मंदिर आहे? तर त्वरिता देवीचं मंदिर आहे. पहा, बीड जिल्ह्यामध्ये सर्वात शेवटी अस्तित्वात आलेले तालुके बघा, वडवणी आणि शिरूर कासार. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा मिळालेल्या आहेत? तर मित्रांनो, 6 जिल्ह्यांच्या सीमा मिळालेल्या आहेत. पहा, सरस्वती आणि वान या नद्या कोणत्या डोंगर रांगेमध्ये उगम पावतात? तर बालाघाट. बीड जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कसे आहे? तर उष्ण आणि कोरडे आहे. पहा, बीड जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे? मयूर अभयारण्य नायगाव आहे. पहा, बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता तालुका आहे? तर आष्टी तालुका आहे. पहा, बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता तालुका आहे? तर अंबेजोगाई तालुका आहे. पहा, गोदावरी आणि सिंदफणा या दोन नद्याच्या संगमाचे ठिकाण कोणतं आहे? तर मंजररथ हे ठिकाणी. पहा, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे? तर माजलगाव याचं बरोबर उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवा, माजलगाव. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी लेण्या आहेत? तर पारगाव या ठिकाणी लेण्या आहेत. पहा, बीड जिल्ह्याचं सरासरी तापमान किती आहे? तर 31 डिग्री ते 40 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. पहा, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सर्वाधिक वने आपल्याला पाहायला मिळतात? तर वडवणी. देवदेवळांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखण्यात येतो? तर बीड याचं बरोबर उत्तर आहे. पहा, मराठवाड्याचं हृदय म्हणून कोणत्या जिल्ह्याला संबोधण्यात येतं? तर बीड या जिल्ह्याला संबोधण्यात येतं. पहा, चालुक्य राजघराण्यामधील कोणत्या राणीने बीड शहराचं नाव चंपावती नगर असं ठेवलं? तर चंपावती याचं बरोबर उत्तर आहे. पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपंचायती आहेत? तर मित्रांनो, 5 नगरपंचायती आहेत. पहा, थर्मल पॉवर स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? परळी वैजनाथ या ठिकाणी मित्रांनो थर्मल पॉवर स्टेशन आहे. पहा, बीड जिल्ह्यामधील कोणत्या शहरामध्ये जोगाई देवी आणि खोलेश्वर यांची प्राचीन मंदिरे आहेत? आंबेजोगाई या ठिकाणी. 17व्या शतकामध्ये श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला होता? तर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. बीड जिल्ह्यामध्ये जालिंदरनाथाचं पुरातन मंदिर आहे कोणत्या ठिकाणी? तर शिरूर तालुक्यामधील येवलवाडी या ठिकाणी मित्रांनो. श्री कंकालेश्वराचं जलमंदिर कोणत्या ठिकाणी येतं? हे बीड या ठिकाणी. पहा, बीड जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या शहरात आहे? तर आंबेजोगाई तालुका. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपालिका आहेत? तर 6. बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्याची सीमा लातूर जिल्ह्याला मिळालेली आहे? आंबेजोगाई. बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्याची सीमा धाराशिव तालुक्याला मिळालेली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, केज तालुका. कोणता आहे? केज तालुका. गोदावरी नदी मित्रांनो बीड जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामधून जिल्ह्यात प्रवेश करते? तर गेवराई तालुका. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात जातो? तर गेवराई बीड. बीड जिल्ह्यामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर वडवणी तालुका आहे. लक्षात ठेवा, वडवणी. बीड जिल्ह्यामधील धारूर येथे कोणता किल्ला आहे? भुईकोट किल्ला आहे. लक्षात ठेवा, भुईकोट किल्ला. अहमदनगर बीड परळी या प्रस्ताविकेमध्ये रेल्वे मार्गाचं अंतर किती आहे? तर 261 किलोमीटर आहे. पहा, बीड जिल्ह्यामधून किती राज्य महामार्ग जातात? तर 5 याचं बरोबर उत्तर आहे. पहा, नेक्स्ट आहे. पहा, खंडोबा मंदिर दीपमाळ कोणत्या ठिकाणी आहे? तर पेठ बीड या ठिकाणी. बीड जिल्ह्यामध्ये आढळणारी खनिज संपत्ती कोणती आहे? बेसॉल्ट दगड आणि चुनखडी.
2011च्या जनगणनेनुसार प्रति चौरस किलोमीटर किती लोक राहत होते? तर 242 लोक राहत होते. पहा कधी? जी काही 2011 साली जनगणना झाली त्या. 11च्या जनगणनेनुसार मित्रांनो दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती? तर 916 इतकी होती. किती होती? 916. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याचे साक्षरता दर किती होता? तर 75.41% होता. किती? 75.41%. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दख्खनच्या पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी नदी. बीड जिल्ह्यामधील गोदावरी नदीचा प्रमुख उपनदी बघा सिंदफणा नदी. पहा सिंदफणा नदी गोदावरी नदीस बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी मिळते? तर मंजरात या ठिकाणी मिळते. बिंदुसरा नदीचं उगम कोठे होतं? तर वाघेरा तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी. गोदावरी नदी मांजरा नदी यांच्या संगमाचं ठिकाण कोणतं आहे? तर कुंडलवाडी जिल्हा नांदेड. बीड शहरामधील कोणती विहीर ही प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो खजाना विहीर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं आहे खजाना विहीर. पुढचा प्रश्न मित्रांनो, माजलगाव तालुक्यातील कोणतं गाव आहे दक्षिण काशी म्हणून ओळखण्यात येतं? तर मंजरत याचं बरोबर उत्तर आहे. बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये विहिरींचं प्रमाण अधिक आहे? तर आष्टी. कोणत्या? पहा आष्टी तालुक्यामध्ये. पहा मांजरा नदीचा उगम मित्रांनो कोठे होतो? तर पाटोदा तालुक्यामधील हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेमध्ये होतो. सिंदफणा नदीचं उगम स्थान सांगा? तर पाटोदा तालुक्यातील चिंचोली टेकड्या. बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठं धरण कोणत्या नदीवरती? तर सिंदफणा. विंचरा नदीचं उगम स्थान कोणतं आहे? तर पाटोदा तालुक्यामधील विखलनाथ परिसर. सौताडा धबधबा बघा सौताडा कुठं आहे? तर विंचरा नदीवरती. बीड जिल्ह्यामधील नवीन प्रास्ताविकेत रेल्वे मार्ग कोणता आहे? तर अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग आहे. वेद आणि पुराणामध्ये बीड जिल्ह्याचा उल्लेख काय म्हणून केला आहे? तर अस्माक म्हणून केला आहे. पहा कोणत्या शब्दाचा अपभ्रंश होऊन बीड हा शब्द तयार झाला? तर भीर. परळी वैजनाथ या ठिकाणामधील ज्योतिर्लिंग कोणी बांधलेलं आहे? तर देवगिरीचा यादवांच्या श्रीकरणदीप हेमाद्री यांनी बांधलेलं आहे. मोगलांनी धारोर किल्ला जिंकल्यानंतर गावाचं नाव काय ठेवलं होतं? तर फत्तेहाबाद हे नाव ठेवलं होतं. पहा कोणत्या ग्रंथामध्ये योगेश्वरी देवीचं दंतासुराचा वध करण्यासाठी अवतार घेतल्याची कथा मांडली आहे? तर योगेश्वरी महात्म्य. 40 फूट लांब आणि 4 फूट रुंद असणाऱ्या पासडीवर दासोपंतांनी कोणता ग्रंथ लिहिला? पंचीकरण हा ग्रंथ लिहिला होता. नायगाव येथील मयूर अभयारण्याला शासनाने कोणत्या वर्षी मान्यता दिली? तर 1994. लक्षात ठेवा 94. देशामधील पहिलं मयूर अभयारण्य कोणतं आहे? तर पहिलं मयूर अभयारण्य मित्रांनो नायगावमधलं. पहा राक्षस भवन येथील लढाई निजाम आणि पेशवा दरम्यान झाली होती. पहा राक्षस भवन मित्रांनो कोणाचं आदिपीठ मानलं जातं? तर श्री दत्त प्रभूचं. राक्षस भवन या ठिकाणामध्ये 1763च्या लढाईमध्ये कोणत्या पेशव्याने निजामाचा पराभव केला? तर थोरले माधवराव पेशवे. व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी. पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत. पहा आता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत. पहा रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे. पहा कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं. पहा आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते. पहा बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे. पहा त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या.